महाविशालकाय जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित पाणलोट क्षेत्रात 25 जून रोजी अज्ञात 6 ड्रोन कॅमेराद्वारे टहळणी करण्याच्या प्रकाराचा तपास लागला नसताना पुन्हा गेल्या 2 दिवसापासून पैठण शहरावर अज्ञात ड्रोन कॅमेरे घिरट्या मारत असल्याने शहरातील नागरिक भयग्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले। ड्रोन कॅमेरे कोण संचलित करीत आहेत, याचा उद्देश काय, काही घातपात होतो की काय, असे तर्क वितर्क निर्माण करणारे प्रश्न निर्माण होत आहे। अतिसंवेदनक्षम समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात 25 जून रोजी रात्री 8:30 वाजता अज्ञात 6 ते 8 ड्रोन कॅमेरेद्वारे घिरट्या मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। याबाबत पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, मात्र याचे अज्ञात आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत। दरम्यान परवापासून रात्री 10 वाजेच्या नंतर पैठण शहराच्या रेणुका गल्ली, रंगारहट्टी, नेहरू चौक आदी भागात अज्ञात ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला। ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत असताना त्याच्या आवाजामुळे नागरिक घरातून अचानक बाहेर पडले, यामुळे हा प्रकार उघडकीस आला। पैठण शहर दक्षिण काशी पर्यटन ऐतिहासिक नगरी असून येथे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिर आहे। काल परवापासून शहरावर ड्रोन घिरट्या घालत असल्याने पैठणकर पूर्णपणे हादरून गेले। इतकेच काय, हा प्रकार काय आहे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। संबंधित विभागाने याबाबत छाडा लावावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे। मॅडम, आपलं नाव काय? नमस्कार, माझे नाव सौ जयश्री वैभव चव्हाण आहे। बरं, गेल्या 2 दिवसापासून पैठण शहरामध्ये अज्ञात ड्रोन कॅमेऱ्याची घिरट्यांची मालिका सुरू आहे। काल रात्री रंगारहट्टी आणि रेणुका गल्ली या परिसरामध्ये बऱ्याच लोकांना ड्रोन फिरत असल्याचा, घिरट्या घालत असल्याचा प्रकार समजला, दिसला। या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? हो, हे खरं आहे। रात्री 10:30च्या सुमारास ड्रोन कॅमेरा दिसला, परंतु हा जो कॅमेरा दिसला ह्याचं काही रहस्य कळत नाही आहे आणि वातावरण खूपच भयग्रस्त झालेलं आहे। म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे ड्रोन कॅमेरा कशाबद्दल फिरते, या संदर्भात जनतेमध्ये आणि जे काही लोकांमध्ये तर्कवितर्क केला जातो, तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? हो, तर्कवितर्क तर लावले जातात, परंतु ह्याच्याच माध्यमातून चोऱ्या, लूटमाऱ्या, दरोडे असं होत आहे। संबंधित गावाच्या ह्याच्यानुसार कळते आपल्याला। परंतु आपल्या इकडे काल जो ड्रोन दिसला तर तो रंगारहट्टी, रेणुकादेवी गल्ली असा दिसला आणि ते माणसांनी जर बघितला तर त्याचा लाईट लगेच बंद होतो, असं काही दिसत आहे आणि त्यामुळे खूपच भयग्रस्त झालेली आहे सर्व जनता। तर ह्याच्या संबंधित जे कोणी असेल तर त्यांनी लवकरात लवकर काहीतरी शोध घ्यावा आणि सर्वांना निर्धास्त करावं अशी शासनाला विनंती आहे। आपलं नाव काय? महेश जोशी। जोशी साहेब, आपल्या परिसरामध्ये जसं रेणुका गल्ली असेल किंवा नेहरू चौक असेल, आपलं नाव काय? महेश जोशी। महेश जोशी साहेब, पैठण शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून अज्ञात ड्रोन कॅमेरे फिरत आहेत, तर काल सुद्धा ड्रोन कॅमेऱ्याची घिरट्याचा प्रकार आपल्याला समजला। या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? गेल्या अनेक दिवसापासून पैठण व्यतिरिक्त अनेक ठिकाणी ड्रोन आपण फक्त ऐकून होतो। या भागात आल्यानंतर त्या ठिकाणी चोऱ्या, लूटमाऱ्या झालेल्या आहेत, परंतु पैठणमध्ये निर्धास्तपणे सर्व वागत होते। परंतु काल रात्री अचानक ड्रोन दिसल्यामुळे पैठण शहरामध्ये रंगारहट्टी जो एरिया आहे त्या एरियामध्ये नेहरू चौक परिसर, रेणुकादेवी मंदिर परिसर व पुरातन जे पैठण आहे या पैठणमधले लोक अत्यंत भयभीत असे झालेले आहेत। तर या संदर्भात तुमची मागणी काय आहे? तर प्रशासनाने याच्यावर जे काय ड्रोन आलेत, कोणी सोडले, ते कोण हँडल करत आहे, ते लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन त्याचा पर्दाफाश करावा व जनतेला या भयातून मुक्त करावेत। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव अक्षय जगताप।
बरं, गेल्या 2 दिवसापासून पैठण शहरामध्ये अज्ञात ड्रोनच्या घेट्या चालू आहे आणि रंगाराटी तुमचं नेहरू चौक आणि रेणुका गल्ली या परिसरामध्ये काल रात्री ड्रोनने घेट्या घातल्या. या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय? हो, काल रात्री आमच्या घरावरतून ड्रोन गेले. ते ड्रोन काळा पहाडकडे गेलं होतं. तर त्या ड्रोनच्या गिरट्यांमुळं भयभीत वातावरण गल्लीत निर्माण झालेलं आहे. सर्व सदस्य गल्लीतले जेवढे काही मंडळी असतील सगळ्यांमध्ये भयभीत वातावरण झालेलं आहे. तर याबद्दल जी काही चौकशी असेल ती पोलीस प्रशासनाने करावी आणि लवकरात लवकर त्यावर जी काही ॲक्शन आहे ती घ्यावी. तुमचं नाव काय? माझं नाव दामिनी अक्षय जगताप. मी रात्री ड्रोन आमच्याकडे फिरलेलं तर ते रेणुकादेवीमध्ये होतं. आम्ही सगळ्या बायका गल्लीमध्ये चर्चा करत बसलेलो तेव्हा ते अचानक आम्हाला दिसलं आणि सगळ्यांना ह्याबाबत क्युरिओसिटी झाली की बाबा नेमकं काय आहे ते काय आहे. तर सगळेजण खूप घाबरले आहे गल्लीमध्ये आणि सिच्युएशन सध्या खूप वाईट आहे. कारण पोलिसांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला हवी आमच्याकडे आणि लक्ष द्यायला हवे की नेमकं सिच्युएशन काय आहे, हे का बरं फिरतंय काय. सगळेजण रात्री झोपीमध्ये असतात किंवा जर एखादे म्हातारा माणूस वगैरे असेल जर जर दरवाजा वगैरे काही वाजला तर मग खूप लोकांना ह्याची भीती वाटेल की बाबा काय होईल काय घडेल पुढं. त्याच्यासाठी यांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला हवी.